रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात कधी असं वाटलंय का की सगळे दरवाजे बंद झालेत, कोणीच सोबत नाही आहे? आजची कथा ऐकल्यावर तुम्ही म्हणाल स्वामी आहेत. ही अक्कलकोटची सत्य घटना आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. अक्कलकोटजवळ एक गाव. तिथे राघव नावाचा शेतकरी. 2 वर्षे दुष्काळ, सावकारांचं कर्ज, घरात अन्न नाही. एक दिवस सावकाराने सांगितलं, उद्या पैसा नाही दिला तर घरावर जप्ती येईल. राघव रडत रडत स्वामी मठात गेला. गर्दी खूप होती. तो लांबूनच हात जोडून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी. स्वामींनी गर्दीतून त्याला पाहिलं, जवळ बोलावलं. म्हणाले, काय रे, का रडतोस? राघव म्हणाला, महाराज, सगळं संपलं. स्वामी हसले आणि म्हणाले, संपलं? अरे वेड्या, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काहीच संपत नाही. जा, घरी जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. राघव घरी आला, पण कर्जाचा विचार काही जाईना. रात्री त्याला झोप लागेना. सकाळी दारावर थाप पडली. एक व्यापारी दारात उभा. म्हणाला, तुझ्या शेतातलं ते काळं मीठ आहे ना, मला 10 पोती पाहिजे. हे घे आगाऊ पैसे. राघवला आश्चर्य वाटलं. त्याच्या शेतातल्या खारट जमिनीतलं मीठ कोणी विकत घेईल असं त्याला वाटलंही नव्हतं. त्या पैशातून त्याने सावकारांचं कर्ज फेडलं. तो धावत स्वामीकडे गेला. स्वामी म्हणाले, अरे, मी सांगितलं होतं ना, मी आहे. तुझ्या शेतातच तुझं नशीब होतं, तुला दिसत नव्हतं. मित्रांनो, आपण पण राघवसारखेच आहोत. आपलं सुख आपल्याजवळ असतं, पण आपल्याला दिसत नाही. आणि स्वामीसारखा गुरु भेटला की ते दिसायला लागतं. तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आला होता जेव्हा वाटलं स्वामींनी मदत केली? खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमचा अनुभव सांगा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ त्या माणसाला शेअर करा ज्याला आज आधाराची गरज आहे. रोज सकाळी 8 वाजता अशीच एक सत्यकथा भक्तिसार वर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.